प्रसादाचा शिरा। आता श्रावण महिना म्हटलं की प्रत्येकाच्या घरात हा एकदा तरी प्रसादाचा शिरा हा बनतोच। चला तर मग लगेच वळूयात रेसिपीकडे। तर सगळ्यात आधी मी एका भांड्यामध्ये ना दूध आणि पाणी हे एकत्र करून गरम करायला ठेवणार आहे। तर शिरा करताना प्रसादाचा सगळं प्रमाण हे सव्वाच्याच प्रमाणाने घ्यायचं असतं। तर मी इथे 1.25 वाटी पाणी घेते, 1 वाटी आणि हे 1.25, आणि त्यात मी दूध पण 1.25 वाटीच ऍड करते। हे 1 वाटी आणि 1.25। आता हे दूध आणि पाण्याचं मिश्रण मी गरम करायला ठेवून देते। आता हे भांड मी दुसऱ्या बर्नरवर शिफ्ट करते। तोपर्यंत आता प्रसादाच्या शिऱ्याची बाकीची तयारी करूया। इथे मी तूप सुद्धा 1.25 वाटीच घेतलं आहे। त्या 1.25 वाटीतलं मी आधी सुरुवातीला 2 चमचे तूप ऍड केले कढईत, आणि तूप हे मेल्ट झालं की त्याच्यात आधी काजू आणि बदाम भाजून घेते। मी इथे 11 काजूच्या पाकळ्या आणि 11 बदाम असे चिरून घेतलेले आहेत। तर सगळ्यात आधी मी काजू भाजून घेते। काजू हे सुरुवातीला पहिलेच भाजायचे, कारण हे लगेच भाजले जातात आणि सुरुवातीला तूप हे बऱ्यापैकी कोमट असतं, त्यामुळे काजू हे करपत नाहीत। काजू आता माझे भाजून झालेत, ते मी आता एका वाटीत काढून घेते। आता परत त्याच तुपात मी बदाम भाजून घेते। बदाम मी 11 घेतले होते, ते असे बारीक असे चिरून घेतलेत। आता तूप हे बऱ्यापैकी तापले, त्यामुळे बदाम हे लगेच भाजले जातात। बदाम सुद्धा आता भाजून झालेत, ते मी काढून घेते। आता हे तळलेले ड्रायफ्रुट्स काढताना ना जे पण काही बारीक बारीक तुकडे आहेत ते सगळे काढायचे। ते तसेच राहिले ना तर ते रव्यासोबत अजून जास्त भाजले जातात आणि पुढे शिऱ्याला ना करपलेली टेस्ट अशी अधेमध्ये लागू शकते त्या ड्रायफ्रुट्सची। अगदीच जर निघत नसेल तर सरळ गाळून घ्यायचं तूप। आता त्याच तुपात मी उरलेलं माझं सगळं तूप ऍड केलं, आणि 1.25 वाटी तुपासाठी मी 1.25 वाटी रवा इथे ऍड केला। आता हा रवा चांगला तुपात भाजून घ्यायचा आहे, आणि रवा पूर्ण भाजून होईपर्यंत ना गॅस हा लो टू मीडियमच ठेवायचा आहे, नाहीतर रवा व्यवस्थित भाजला जाणार नाही, त्याचा रंग पण डार्क होऊ शकतो। रवा आपल्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे छान, आणि असं सतत परतवत राहायचंय। रवा आता बघू शकताय हलका मोकळा होत चाललाय, जसे बबल्स यायला सुरू होत आहेत तसे। आता रवा भाजता भाजताच रव्यामध्येच आपल्याला एक केळं ऍड करायचंय। केळं हे चांगलं पिकलेलं असावं। जर छोटी केळी घेत असेल तर 2 घ्यायची 1.25 वाटीसाठी, आणि मोठं केळं असेल तर एकच घ्यायचं। आता ते कधी ऍड करायचं ते सांगते। आता हे बघा, ह्याला बबल्स यायला सुरू झालेत। आता रवा भाजता भाजता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत, आणि हे बघू शकता खूप सारे बबल्स सुद्धा यायला सुरू झालेले आहेत। तर आता या स्टेजला आपल्याला केळ ऍड करायचं आहे, म्हणजे रव्यासोबतच केळ सुद्धा चांगलं भाजलं जाईल, त्यातला कच्चेपणा निघून जाईल, आणि चवीला सुद्धा नंतर मग शिरा चांगला लागतो। असं स्मॅश करत करतच रव्यासोबत केळ सुद्धा भाजून घ्यायचंय, आणि केळी सुरुवातीला घेतानाच एकदम बारीक चिरून घ्यायच्यात, म्हणजे ते अशी स्मॅश पटकन होतात। अजिबात केळीची तुकडे राहता कामा नये, त्यामुळे असं काळजीपूर्वकच स्मॅश करत भाजून घ्यायचंय रवा। ही केळी अशी सुरुवातीलाच रव्यासोबत ऍड करून भाजून घेतल्यामुळे ना प्रसादाचा शिरा हा शेवटपर्यंत एकदम मोकळा मोकळा आणि सुटसुटीत राहतो, असं त्याच्यात चिकटपणा होत नाही। आणि कधी कधी प्रसादाला असा वास येतो केळाचा, असा शेवटला संध्याकाळी, तर तसा वासही येत नाही, कारण केळी ही तुपात चांगली भाजली गेल्यामुळे ना त्याचा कच्चेपणा निघून गेलेला असतो, ती चांगली शिजलेली असतात। म्हणून जेव्हा केव्हा पण तुम्ही प्रसादाचा शिरा करत असाल ना तर केळी ही शेवटला ऍड करू नका, सुरुवातीलाच रव्यासोबतच ऍड करून, म्हणजे सुरुवातीला रवा आधी 2-3 मिनिटं भाजायचा, आणि मग त्यात केळी ऍड करून चांगली भाजून घ्यायची ती सुद्धा, म्हणजे शिरा छान होतो।
आता हा रवा लो टू मीडियम फ्लेमवरती चांगली 10 ते 12 मिनिटं सतत परतवत भाजून घ्यायचा आहे. अगदीच जास्त डार्क रंग नाही करायचा आहे, सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा आता मी चांगला भाजून घेतलाय 10-12 मिनिटं. आता हा जस्ट मी 1 मिनिट झाकून ठेवते आणि गॅस बंद करते, म्हणजे हा थोडाफार स्टीम होईल आणि खाली करपणार सुद्धा नाही. तर बरोबर 1 मिनिट झालेले आहे. थोडंफार तूप सुटलेलं आहे. तर यामध्ये मी गरम दूध आणि पाण्याचं मिश्रण ॲड करते. एकदम ॲड करत नाहीये, अगदी जरा जरासा करून ॲड करते. गॅस बंदच ठेवलाय कारण हे कढई असल्यामुळे हे तोंडावर असं उडू शकतं. आता थोडंसं मी ॲड केलं होते, गॅस ऑन केलाय आणि हळूहळू मिक्स करत करत सगळं हे दूध आणि पाण्याचं मिश्रण ॲड करून घ्यायचं आहे. आता मी इथे 1/2 वाटी पाणी आणि 1/2 वाटी दूध घेतलं. जर तुम्हाला पूर्ण दुधाचं करायचं असेल तर दुधाचं प्रमाण हे डबल करायचं, किंवा दूध नको असेल तर फक्त पाण्याचं करायचं असेल तर पाण्याचं प्रमाण हे डबल करायचं. तर अशा प्रकारे मी सगळं आता ॲड करून घेतले, दूध आणि पाण्याचं मिश्रण. आणि जसं आपण परतवू ना तसं रवा सगळं हे पाणी शोषून घेईल. गॅस हा मी आता पण बारीकच ठेवलाय. हे सगळं आता मी मिक्स करून घेते. हे बघा, आता रव्यात सगळं दूध आणि पाण्याचं मिश्रण हे मुरलंय. आता परत सगळं हे 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचंय, म्हणजे सगळंच एकजीव होईल. आता टेक्स्चर बघूनच तुम्हाला कळत असेल की रवा हा अजिबात चिकट झालेला नाहीये, अगदी सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे. आणि केळ्याचे काप सुद्धा सगळे हे स्मॅश झालेले आहेत. अजिबात असा तुकडा दिसत नाहीये केळ्याचा. तर हे माझं मिक्स करून झालेलं आहे. आता रवा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. तर मी एकदम लो फ्लेम ठेवलेली आहे आणि चांगले 4 ते 5 मिनिटं हे मी वाफ काढून घेणार आहे. तर 4 ते 5 मिनिटात बघू शकता अगदी व्यवस्थित तूप सुटलंय, म्हणजेच रवा हा आपला व्यवस्थित शिजलाय. हे बघा किती छान तूप सुटलंय. आता यात आपल्याला साखर ॲड करायची आहे. साखर ही नेहमी शेवटीच ॲड करायची. सुरुवातीला जर ॲड केली ना तर शिरा चिकट होऊ शकतो, त्यामुळे सगळ्यात शेवटी साखर ॲड करायची. आता हा रवा मी असा पसरवून घेते, म्हणजे साखर बरोबर रव्यावरच पडेल, खाली कढईत पडणार नाही, म्हणजे साखर लगेच विरघळेल. साखर सुद्धा मी इथे 1/2 वाटीच घेतलेली आहे. आता यात मी ॲड करते अर्धा चमचा वेलची पूड. आता हे सगळं चांगलं मिसळून घ्यायचंय. सगळं गरम असल्यामुळे ना साखर पटकन विरघळते. हे बघा आता किती पटकन साखर सुद्धा विरघळली शिऱ्यात. आता सगळ्यात शेवटी ॲड करायचे ड्रायफ्रुट्स आणि तुळशीची पानं. इथे मी 4-5च तुळशीची पानं ॲड केली. तुम्हाला जर अजून ॲड करायची असेल तर करू शकता.
आता आपला प्रसादाचा शिरा झालेला आहे करून. हे बघा किती मोकळा मोकळा सुटसुटीत झालेला आहे, एकदम परफेक्ट. शिरा करताना सुगंधच इतका छान येतो ना की तो त्या सुगंधावरूनच कळेल की आपला शिरा किती परफेक्ट आणि छान झालेला आहे. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपला प्रसादाचा शिरा तयार. या श्रावणात एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कसा झालाय कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.